गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीला पूर. पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली. भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. राहुल नार्वेकरांकडून गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या कामाची पाहणी. मूर्तीचं आगमन आणि विसर्जनात अडथळा येऊ नये यासंदर्भात आढावा. आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित. सूत्रांची माहिती. निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी यापूर्वीच योजनेतून बाद. उल्लू, अल्ट बालाजी आणि देसी फ्लिक्स ॲपवर बंदी. अश्लील कंटेंट प्रसारित केल्याचा ठपका. देशभरातील 25 वेबसाईट्स ब्लॉक करण्याचे केंद्र सरकारचे आदेश. अनिल अंबानींच्या देशभरातील मालमत्तांवर छापेमारी सुरूच. सलग दुसऱ्या दिवशीही अनिल अंबानींच्या संस्थांवर ईडीचे छापे. मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाबाहेरील सिलिंगचा काही भाग कोसळला. सुदैवानं दुखापत नाही. अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात 4 चाकी विद्यार्थिनींच्या घोळक्यात घातली. कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील घटना. एका विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत. आज राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांची भेट घेणार. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्यासोबतच अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा. इंदिरा गांधींना मागे टाकत पंतप्रधान मोदींचा मोठा विक्रम. राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व. थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच. आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 46 जण जखमी. सीमावाद आणि एका मंदिरावरील हक्कावरून दोन्ही देशात संघर्ष पेटला.